टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्याच्या वतीनं SDM कार्यालयाला एक निवेदन देण्यात आलेलं आहे। टायगर ग्रुप तालुका अध्यक्ष जे आहेत वडवणीच्या गालफाडे हे आपल्यासोबत आहेत। त्यांनी काय निवेदन दिलेलं आहे आणि त्यांची काय मागणी आहे SDM साहेबांकडे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। गालफाडे साहेब, तुम्ही आज जे निवेदन दिलेलं आहे SDM साहेबांना, तुम्ही काय मागणी केली याबद्दल काय सांगाल? आज रोजी आम्ही SDM साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे, हे निवेदन यासाठी दिलं आहे की जो आपला माजलगाव ते तेलगावपर्यंतचा जे रस्ता आहे, तो रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा झालेला आहे आणि त्या रस्त्यात अनेकांचे जीव गमवावे लागलेले आहेत, अनेकांचे जीव नाहक गेलेले आहेत आणि अनेक लोकांना अपंगत्व आलेलं आहे। आमचं या निवेदनातून एवढीच मागणी साहेबांना की या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, या लवकरात लवकर या रस्त्याचं काहीतरी कार्यवाही करून त्याच्यावर व्यवस्थित ते मार्ग काढून देण्यात यावा। नाही तर मी आज हे जे निवेदन दिलेलं आहे धारूर, वडवणी आणि माजलगाव या 3 तालुक्याच्या वतीने दिलेलं आहे, जर 8 ते 10 दिवसात या निवेदनावर काही जर ठोस पाऊल नाही उचललं, जर काही त्यांनी रस्त्याची दुरुस्ती नाही केली, तर आम्ही 8 ते 10 दिवसात तीव्र आंदोलन करू असं आम्ही लिहून दिलेलं आहे आणि यासाठी पूर्ण जबाबदार शासन राहील, सरकार राहील। तुम्ही खरोखर या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये एक तीव्र आंदोलन करण्याचं निवेदन दिलेलं आहे, निवेदनामध्ये म्हटलं आहात, पण तुम्ही खरोखरच रस्त्यावर उतरणार का यापुढे? तुमच्या मागण्या मान्य नाही समाजासाठी आम्ही खरोखरच रस्त्यावर उतरणार, कारण की असे आज काल बघायला गेलं तर राजेवाडी गावचे, माजलगाव तालुक्यातील राजेवाडी गावचे थेटे म्हणून एक महिला होत्या, त्यांचाही काल त्यांच्या पुतणीच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी जात असताना त्यांचाही या खड्ड्यात गाडीचा चाक अडकून गाडी पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। येईन त्या 24 तारखेला त्यांचं लग्न होतं पुतणीचं। म्हणजे बघा किती दुर्दैवी गोष्ट आहे ही, की त्यांना या लग्नात सर्व काही अडथळे आले आणि घरात मृत्यू पण झाला एक जणाचा। खरोखरच आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी तेलगाव ते माजलगाव हा सिमेंटचा रस्ता बनवलेला आहे, त्याचं अंतर 20 किलोमीटर असं आहे, परंतु हा रस्ता दुरुस्तीअभावी, देखभालाअभावी प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानं त्याची डागडुजी व्यवस्थित होत नाही, म्हणून अनेक नागरिकांना त्या रस्त्यावरती आपला स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे। अशीच एक घटना गेल्या 3-4 दिवसांपूर्वीच घडलेली आहे, असंही टायगर ग्रुपचे तालुका अध्यक्ष गालफाडे यांनी सांगितलेलं आहे। यापुढे कोणतीही अशी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून त्यांनी रीतसर प्रशासनाकडे त्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे। लोकप्रकाश मराठीसाठी राजरतन डोंगरे, बीड।